शेवटी जिंकला ना भाऊ तुमचा भाऊ थाळी फेकची स्पर्धा, आणि आपण एखाद्या ठिकाणी जाऊन आपली प्रेमाची पब्लिक भेटणार नाही हे तर काय झाली. ह्या भाऊचं म्हणणं आहे का तुम्ही एकदा. पुऱ्या काकोडाचे सगळे मोठे स्टार आपल्या कुणाल भाऊ यांचं मनापासून अभिनंदन. तर जय श्रीराम मित्रांनो, त्या पोराला सांगलं भाऊ आपण काही मोठे स्टार नाही, आपण एक साधा माणूस. तरी माझ्याविषयी त्याचा प्रेम पाहून मला लई आनंद. मी तयार झालो भाऊ आणि चाललो आता थाळी फेकासाठी, आणि रस्त्यानं जाता जाता आपली पब्लिक बी भेटून आणि सीधा टापोटाप पोहोचलो मी हायस्कूल शाळेवर. अडी आज स्पर्धा आहे, तालुकास्तरीय स्पर्धा चालू होती भाऊ तिकडे. तुम्हाला तर माहित आपण एवढे दिवस झाले थाळीची प्रॅक्टिस करत होतो, आज आपल्या थाळीची स्पर्धा. आणि हा ब्लॉग स्पेशल आपले फॉलोअर मित्रासाठी, कारण काल ग्राउंडवर मला सगळे पोरं म्हणत व्हिडिओत घे म्हणून मी सगळ्याला व्हिडिओत घे. धन्यवाद मित्रांनो तुम्ही मला एवढं प्रेम दिल्याबद्दल. इकडे रनिंग चालू होती भाऊ आणि आमची थाळी गँग पहा कशी पाहते, आणि आपल्या सगळे फॉलोअर्स मित्राला घेऊन घेतला ब्लॉग. आणि तिकडे योगायोग आपला मित्र भेटून गेला आपल्याला. त्याला विचारलं तू इकडे कसं काय आला बे, तो म्हणे मी 800 मीटर रनिंग मध्ये आहे, विसरला बी. नंतर लंकेची चालू होऊन गेली वो रनिंग. इकडे पाहिलं तर सगळ्याच्या स्पर्धा चालू होता, फक्त आमचीच बाकी. कबड्डी गँगले घेऊन घेतला ब्लॉग मध्ये आणि आपले फॉलोअर्स बी होते ते घेऊन. इकडे गर्दी जमा होऊन गेली ती, म्हटलं पाहू काय चालू. इकडे आपल्याला प्रणव आणि त्याचे मित्र बी भेटून गेले. उंच उडीची स्पर्धा चालू होती, घोड्याची स्पर्धा चालू होती. आता चांगलं वाटलं आम्हाला, कारण घोड्यानंतरच आमची थाळी चालू. आणि आपल्या सगळ्या A to Z फॉलोअरला आपण व्हिडिओत गेलाय. कोणी जर राहिला असेल तर राग मानू नका त्याचा. आणि पोरं तर कुदत येत आहे आपल्या. पहिले अंडर 14 ची थाळी फेक झाली, मग अंडर 17 ची झाली. तिच्यात माझा मित्र प्रथम आला आणि प्रेम तृतीय आला. आम्ही तिघी सोबतच प्रॅक्टिस करतो. नंतर चालू झाली शेवटी अंडर 19 ची स्पर्धा, तिच्यात तुमचा भाऊ आला प्रथम. मी निवड झाली आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी. आज साठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक सबस्क्राईब करून घ्या.